मंडळी, जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत लिंबू मिरची रेसिपी दाखवणार आहे। इतकी अप्रतिम लागते की वरण भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते खायला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे ठेवलेलं आहे पाणी गरम करायला। आपल्याला पाणी थोडंसं जास्त ठेवायचं गरम करायला। आणि मी इथं पोपटी कलरची कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे। तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट पण घेऊ शकता। आणि याच्यामधून आहे ना, ती मोठी मोठी असते पोपटी कलरची मिरची, तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता। ही कमी तिखट आहे। अशा पद्धतीने आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ना ही मिरची टाकून शिजवून घ्यायची आहे। मिरची शिजवून घेत असताना त्यामध्ये इथं 3 लिंब घेतलेले आहेत। आपल्या लिंब सुद्धा त्या मिरची सोबत उकळून घ्यायचे आहेत, पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटं मिरची आपल्याला पाण्यामध्ये ना उकळून घ्यायची, शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटं इथं लिंबू आणि मिरची ना शिजून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने झाऱ्याने ना आपल्याला ते उकळत्या पाण्यातून मिरची काढून घ्यायची। त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। अशा पद्धतीने झाऱ्याने दिली आहे। आपली बऱ्यापैकी इथं मिरची शिजलेली आहे। आणि आता आपल्याला ही ना आपल्या आवडीनुसार याच्या फोडी बनवून घ्यायच्या। अशा पद्धतीने चिरून घ्यायची। लहान मोठे आकार आपल्या आवडीनुसार करायचे। मी इथं एका मिरचीचे 3 तुकडे केलेले आहेत। ना रस सगळा पिळून काढलाय। आता आपल्याला ही मिरची लिंबू ना तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचंय। मी इथं ठेवलेलं आहे कढई गरम करायला। आपली इथं कढई गरम झाली की त्यामध्ये घालून घ्यायचं 1 उबळ तेल। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालेल। तेल असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये ना थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी इथं आपल्याला तडतडून द्यायची आणि आपण हे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ना, त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। लिंबू पण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय। त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं। बनवण्यासाठी खूप छान लागते। थोडीशी हळद टाकून घ्यायची। हळद टाकल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मी इथं काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे। मस्त अशी आपली इथं मिरची परतून झालेली आहे। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त असते आपली इथं लिंबू मिरची तयार झालेली आहे, पाहू शकता। कशी वाटली माझी इथं ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। पुन्हा भेटू असेच नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।